हॅलो, डॉक्टर सुश्रुत यांचं क्लिनिक का? हां, मला त्यांची अपॉइंटमेंट हवी होती. हो, बरं हरकत नाही. मग पुढल्या आठवड्यात ते आले की मी परत फोन करते. हो, थँक्यू. ओके. एक सांगायचं होतं तुला. चारू, अक्षरा ना काहीतरी स्ट्रेसमध्ये आहे वेगळ्या. त्यामुळं ती तुला भुवनेश्वरी समजली आणि एवढं सगळं बोलली. तर तू त्याच्यावरती राग नको धरू, वाईट नको वाटून घेऊ. हां? नाही, नाही. मी खरंच वाईट वाटून घेतलं नाही. मला रागही आला नाही तिच्या बोलण्याचा. म्हणून तर मी तिच्यासाठी सायकियाट्रिस्टची अपॉइंटमेंट घेत होते. तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सांगा ना. बघ, अक्षरा तुला एवढं बोलली. कदाचित तुला वाईटही वाटलं असेल त्याचं, पण तरी तू तिला समजून घेतेस. तिच्या बोलण्याचा राग न धरता तू तिच्यासाठी डॉक्टर शोधतेस. हा फरक आहे मोठा तुझ्यात आणि त्या भुवनेश्वरीमध्ये. तुझ्या जागी जर ती भुवनेश्वरी असते ना चारू, तर मोठा तमाशा केला असता तिनं. ही पोरगी मला बोललीच कशी म्हणून अकांड तांडव केलं असतं आणि मग शिक्षा वगैरे देण्याचं नाटक केलं असतं. चारू, तुला ज्याने दुखावलंय तू त्यालाही समजून घेतेस, माफ करतेस आणि ती भुवनेश्वरी फक्त डूब धरायची प्रत्येकावर. जाऊ द्या ना आता. आता त्याचा काही संबंध आहे का? संबंध आहे चारू. अक्षराने तुझी आणि भुवनेश्वरीची तुलना केली ना, जी नाही होऊ शकत कधी. सगळ्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारी तू कुठे आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ बघणारी ती भुवनेश्वरी कुठे? तुमची नाही तुलना होऊ शकत. ती भुवनेश्वरी म्हणजे ना या घरासाठी एक दुःस्वप्न होतं, मोठं दुःस्वप्न. पण आता मी आले ना परत. नका तुम्ही काळजी करू. मी घेईन सगळं सांभाळून. हो चारू, तू सगळं सांभाळून घेशील याची पूर्ण खात्री आहे मला. आहे ना खात्री? मग आता सोडा तो विषय. चारू, मी तो विषय सोडायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेला मनापासून करतोय. पण काही ना काहीतरी होतं आणि तिचा विषय समोर येतोच आणि मग तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. अहो, त्यांचा विषय निघणारच ना. इतकी वर्ष त्या या घरात होत्या. त्यात अधिपतीवर त्यांचा एवढा पगडा आहे म्हटल्यावर काही ना काही विषय निघणारच ना. पण तुम्ही शांत राहा. सतत त्यांचा विषय काढून तुम्ही त्यांना का मोठं करताय? चारू, अक्षरा तुला जे बोलली ना, त्याचं मलाही मनापासून वाईट वाटलंय. म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटलं मला. पण चारू, मी पुन्हा सांगतोय, अक्षराबद्दल गैरसमज नको करून घेऊ. चांगली मुलगी आहे ती. ती जरा शांत झाली ना की मी स्वतः बोलतो तिच्याशी. तिचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल, कळतंय हो मला. पण नेमकं काय चाललंय तिच्या मनात ना याचं उत्तर सापडत नाही. तिच्याशी आपण बोललो ना की तेही सापडेल. ते उत्तर सापडण्यासाठी ना आपण एक गोष्ट करू शकतो. त्यासाठी तुम्ही मला मदत कराल? चला झोपूया आपण. झोपल्यावर बरं वाटेल तुम्हाला. कशाला असं वागायला वय? मला तुमची काळजी कळते अधिपती, पण मी ठीक आहे. ठीक आहे मी. मला काही नाही झालेलं. काय झालेलं नाहीच आहे की मग. आणि मी बरं होऊन देईन तुम्हाला. काय मी आहे ना हो तुमच्या संग. म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी खरी आहे? होय, तुम्ही खरंच आहे. तुम्हाला खरंच पटतंय ना? होय होय होय. मग मी जे सांगेन ते कराल? फक्त तुम्ही आता ह्यो खऱ्या खोट्याचा विषय बंद केला तर मी तुम्ही सांगितलं ते करतो. नक्की? आधी मला सांगा, तुम्ही विषय बंद कराल? मी करेन. मी पुढे जे सांगणार आहे ना ते जर होणार असेल तर मी हा विषय बंद करेन. नक्की? नक्की. हां ठीक आहे, मग सांगा बरं काय. अधिपती, आपण चारुलता मॅडमचं आणि बाबांचं लग्न थांबवूया. तुम्ही कराल ना मदत? कारण तुमच्या मदतीशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. मी जे करेन ते योग्यच करेन एवढा विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर? तुझ्यावर माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा. बोल, काय डोक्यात आहे तुझ्या? या वयात पुन्हा लग्न कसं करायचं असं तुम्हाला वाटत होतं ना? आपण या वयात लग्न केलं तर लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, सूर्यवंशांची इब्रतपणाला लागेल असं सगळं वाटत होतं ना तुम्हाला? खरंय, अगदी बरोबर बोलतेस तू. मला असंच वाटलं होतं, पण तू अचानक का विचारतेस? एवढ्यासाठी विचारते की आता जर आपण लग्न केलं तर आपल्यातलं अंतर कमी होईल, मला पूर्वीचं सगळं आठवायला लागेल असं अक्षराला वाटतंय.
आणि म्हणून तिने खूप खस्ता काढल्या, सगळ्यांचे नकार पचवले, पण ती शांत झाली नाही. तिने सगळ्यांना लग्नासाठी कन्व्हिन्स केलं. बरोबर? बरोबर. मग जी गोष्ट करण्यासाठी आपण जीवाचं रान करतो, खूप प्रयत्न करतो, जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा आपण रिलॅक्स होतो. पण ती गोष्ट पूर्ण झालेली नसली तर ती पूर्ण व्हावी यासाठी आपण खूप घाई करतो. ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी आपण आपल्या मेंदूला पळवतो आणि मग मेंदू थकतो, विचारांचा नुसता गुंता होतो आणि कदाचित यातूनच अक्षरा जशी वागली विचित्र तसं काहीतरी होत असेल. तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ते? पटतंय. म्हणून मला असं वाटतंय की अक्षरा जर लवकरात लवकर बरी व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर तिच्या डोक्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपलं लग्न. त्याबाबत मला तुमचा एक निर्णय हवा आहे. कसला निर्णय? आपण आपल्या लग्नाचा मुहूर्त जरा अलीकडे घेऊया का? हे काय आता मधनच बोलायला लागला, मला काय कळतच नाही तुम्हाला अचानक काय झालंय. काय झाले? मला काहीच झालेलं नाही, मी तेच सांगते तुम्हाला. मग आता हे काय नवीन काढलं? अधिपती, मला आत्ता ह्या क्षणी जे योग्य वाटतंय ते मी बोलते. हे बघा, एक तर सुरुवातीला तुम्ही त्यांच्या लग्नाचा घाट घातला होता, तेव्हाच मी तुम्हाला नाही म्हणलं होतं की नाही. तुम्ही हट्टाला पेटला होता. म्हणताना मी तुमच्यासाठीच म्हणलं ठीक आहे, तुम्हाला करायचं करा काय. पण आता परत तुम्हीच नाही म्हणताय. मग सुरुवातीलाच नाही म्हणायचं होतं तुम्ही. आता परत कॅन्सल करू नका, जसं ठरलं तसं होऊ द्या. आता मला माहित होतं तुम्ही नाही म्हणणार अधिपती. मी खरं तर खऱ्या खोट्याचा विषय काढणारच नव्हते, पण आता तुम्ही लग्न थांबवायला नाही म्हणताय. तुम्हाला कळतंय का अधिपती, आपण जर लग्न थांबवलं तर भुवनेश्वरी मॅडम कदाचित स्वतःहून समोर येतील. असं कसं आता वाटतंय तुम्हाला? कशावरून? मी जेव्हा बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमना एकत्र पाहिलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या कानात जी बुगडी होती तीच घरी आल्यावर मी आईंच्या कानात पाहिली आणि त्यावरून मी काही तर्क लावले, काही गोष्टींचा विचार केला आणि मग माझी आता खात्री पटली अधिपती, आई आणि भुवनेश्वरी मॅडम एकच आहेत. कोणचे तर्क लावले? हो, त्या दिवशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, मी साड्या दाखवायला म्हणून आईंच्या खोलीत गेले होते तेव्हा त्या एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का? उगाच माझं डोसकं फिरू नका. आई, तुम्ही फोनवर डोसकं फिरवू नका असं काहीतरी म्हटलं. नाही ग, मी असं काही नाही म्हटलं. मी जे ऐकलं ते लगेच त्यांना विचारलं तर त्या म्हटल्या नाही मी असं काही म्हटलेच नाही. तेव्हा मीही विश्वास ठेवला अधिपती, पण मला आत्ता पटतंय त्या भुवनेश्वरी मॅडमच बोलत होत्या. त्यांचं लक्षण होतं, त्या अशा रांगड्या भाषेत बोलत होत्या, भुवनेश्वरी मॅडम सारख्या. मी बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमने एकत्र पाहिलं तेव्हा तर माझी खात्रीच पटली. पण तुम्हाला कसं सांगू मी, तो बजा बाहेर नाही आहे. मी जाऊन आलो की तो पोलिसांच्या ताब्यातच आहे. तर पोलिसांच्या ताब्यात आहे म्हणताय ना, मग चला चला, मला आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे घेऊन चला. काय? हो. हरकत नाहीये, तू म्हणशील तर लग्नाचं मुहूर्त अलीकडे घेऊ आपण. त्याने काय होईल मला कळलं नाही. आपण ठरलेल्या दिवसाच्या आधी जर लग्न केलं तर घरातलं वातावरणच बदलेल ना. म्हणजे लग्नाची खरेदी, तयारी हे सगळं बायकांना किती आवडतं तुम्हाला वेगळं सांगायला नको. अक्षरा त्यात अगदी रमून जाईल, घर उत्साहाने भरेल. लग्नाच्या सगळ्या कामांमध्ये आपण सुद्धा गुंतून जाऊ आणि अक्षराच्या मनासारखी गोष्ट होईल ना, त्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी होईल. आणि आपण लग्न आत्ता केलं काय किंवा थोडं उशिरा केलं काय, लग्न तर करणार आहोतच ना. पण मग अक्षराची जर तब्येत सुधारणार असेल तर लवकर केलेलं बरं असं मला वाटतंय. ती इतकं करत असते आपल्या सगळ्यांसाठी, मग आपण तिच्यासाठी नको का करायला? सॉरी, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलंय, पण शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे. अगदी खरं आहे तुझं. अक्षरा घराच्या भल्यासाठी एवढी धडपडत असते, तिच्या आनंदासाठी आपण एवढं करूच शकतो. तू म्हणशील तसं करूया, मला चालेल. आपण हे लग्न थोडं अलीकडे घेऊ शकतो. नक्की करायचं ना आपण अलीकडच्या मुहूर्तावर लग्न? म्हणजे तुमचा विचार झालाय का तुम्हाला विचार करायला थोडासा वेळ हवाय?
तू बोलत होतीस तेव्हाच माझा विचार पक्का झालाय. तुझ्या मनासारखं होऊ दे. ठीक आहे, मग मी गुरुजींशी बोलते आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढायला सांगते. हो. आणि अक्षरा जरा नॉर्मल झाली की मी तिला डॉक्टरांकडे पण घेऊन जाते. हं. अक्षरा खरं तर इतकी शहाणी, इतकी समंजस, एवढी विचारी मुलगी आहे. ती अचानक असं का वागली मला कळत नाहीये. जाऊ द्या ना, सगळ्यांच्या आनंदासाठी अक्षरा इतकं करत असते. आता आपण तिला तिचा आनंद मिळवून देऊ. तुम्ही नका काळजी करू. चारू, तुला माझी काही मदत लागली तर मला सांग, मी आहे. ठीक आहे. हो, चला चला, मला घेऊन चला. मला आत्ताच्या आत्ता बजरंगला भेटायचं. थांबा थांबा, असं करू नका. तुम्ही प्लीज माझं ऐका. मला आत्ता बजरंगशी बोलण्याची गरज आहे. अधिपती चला. असं हेड्यावणी करू नका मास्तरीनबाई. तुम्ही चला ना माझ्या बरोबर. कुठे चला, असं का करत तुम्ही? थांबा इथं बसा. अधिपती तुम्हाला का कळत नाही? मला त्याला भेटणं गरजेचं आहे आता. त्याला भेटून काय करणार? मी बोलेन त्याच्याशी. काय बोलणार? मी विचारेन त्याला की भुवनेश्वरी मॅडम तुला कशा भेटल्या आणि त्या अचानक तिथून निघून कशा गेल्या. अधिपती, मी खात्रीनं सांगते त्याला सगळं माहित असणार आहे. मला अजून बी असं वाटतंय आता पोलीस स्टेशनला जाण्यात काय अर्थ नाही. मी स्वतःच्या डोळ्याने त्याला बघून आलो. हो, भेटू तुम्ही ना. भेटलाय ना त्याला? हा, भेटलो ना. मग मला पण भेटायचं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलतोय म्हणून? बरं चला, मी आता तुम्हाला घेऊन बी गेलो तरी तो तुमच्या समोर खरं बोलल याची खात्री कशावर? अधिपती, तो माझ्याशी खोटं बोलू शकतो, पण जर तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर तो नाही खोटं बोलणार. तो घाबरतो तुम्हाला. कसं समजवतो माझं? तुम्ही मला नका समजावू, तुम्ही बजरंगला समजावा प्लीज. नमस्कार गुरुजी, मी चारुलता सूर्यवंशी बोलते. हो, आमच्या सुनबाईंनी आमच्या लग्नाचा मुहूर्त काढला होता, तो कॅन्सल करायचा आहे. नाही, काही अडचण आली आहे, त्यामुळे आम्हाला तो मुहूर्त अलीकडचा हवा आहे. हो हो, तर तुम्ही जरा लवकरात लवकरचा मुहूर्त काढून मला कळवाल? हां, आणि मलाच काय ते कळवा, कारण काय सुनबाईंची तब्येत बरी नाही आहे, तर उगीच तिला ताण नको ना. हो हो, बरं, मलाच कळवा. चंचला, काय झालं? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा ना. काय झालंय? तू इथे उभी राहून काय करतेस? अहो, तुमच्याच खोलीची साफसफाई करायला आलते, म्हटलं विचारून घ्यावं. साफसफाई? मग हातात काही कपडा नाही, झाडू नाही, आणि काय आज गोविंद वगैरे कोणी नाही आहेत का? तू का आलीस साफसफाईचं बघायला? नाही, अहो तसलं नाही काय. आता आपलंच घर आहे म्हटल्यावर स्वतःहून थोडं केलं पाहिजे ना. आणि आपल्या घराची साफसफाई करायला कसली आलेला आज? नाही, बरोबर आहे, आपल्या घरात काम करायची काहीच लाज वाटता कामा नाही, पण लोकांचं बोलणं चोरून ऐकायची लाज वाटलीच पाहिजे. अहो नाही, अहो मी खरंच नाही ऐकलं तुमचं बोलणं, चोरून नाही ऐकलं. जाती मी. आता आमचं बोलणं ऐकलंच आहेस ना? यात यात अहो नाही ना ग, मी ऐकते. आत ये म्हटलं ना. ये आत ये. चंचला, मला माहिती आहे की तुला आमचं लग्न परत होतंय ते काही फारसं मान्य नाही आहे, पण याच कामात मला तुझी जरा मदत हवी. माझी कशा पाहिजे? ती तुमची अक्षदा आहे की. ती आता एवढं सगळं पुढं होऊन करते, तर सांगा की तिला सांगा. नाही, तिची तब्येत जरा बरी नाही आहे. हा वय. पर नेमकं काय झालंय तिला? म्हणजे ती अशी काय बी बडबडत होती, असं खुळी लागलं का? येडबीड लागले काय तिला? आता ते डॉक्टरच सांगू शकतील. तिला एकदा डॉक्टरांकडे नेऊन आणलं की मी तुला सांगते काय झालंय ते. चालतंय. म्हणून मी तुला म्हटलं की आता हे सगळं तू सांभाळ.
पर मला जमल काय ते? जमेल ना, न जमण्यासारखं काय आहे? तू हुशार आहेस म्हणून म्हटलं तुला विचारावं. काय या सगळ्या कामांसाठी मला पण कोणाची तरी मदत लागेलच ना. जमेल ना तुला? जमल की, जमल जमल. ते नाही का मी जात होते तेव्हा एक कानावर पडलं, विचारू काय? विचार ना. तुम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय का? हो. का? ऐका मास्तरीन ऐका मला अजून बी असं वाटतं तुम्ही अजून बी तुम्ही विचार करा साहेबांना भेटायच्या आधी. कसला येस, काय गरज आहे का? गरज आहे का? हो अधिपती, घरात एवढं सगळं झालं, आता आपण इथे आलोय आणि तुम्ही आत्ता हा प्रश्न विचारताय मला? कारण माझं अजून बी हेच म्हणणं आहे, तुम्हाला भास झालेला असणार. हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचंय की मला भास झाला होता की बजरंग मला खरंच भेटला होता. पण त्यासाठी परत आता इथं पोलीस स्टेशन मध्ये येऊन काही चौकशी करायची गरज नाही आहे. डोसक्याला ताण घेऊ नका तुम्ही. तो जेला तसा विश्वास ठेवा की माझ्यावर. माझा तुमच्यावर विश्वास आहेच अधिपती, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुम्हाला काहीच पटत नाहीये माझं. तसं नाही आहे, मी आधीच इथे येऊन चौकशी करून गेलो होतो, मगच तुम्हाला भेटलो होतो म्हणताना सांगतोय मी एवढं ठामपणे. मग आता तुम्ही बजरंगशी बोला. बजरंग तुम्हाला सांगेल तो मला भेटला होता की नाही. तो तुम्हाला हेही सांगेल की भुवनेश्वरी मॅडम त्याला भेटल्या होत्या की नाही. या चला या. साहेब, दाखले सरकार आपण या ना, बसा. बजरंग कुठे आहे? आम्हाला भेटायचं आहे त्याला बोलवा ना. काय झालं? हा हो काय? नाही नाही, मी बोलते ना. कुठे आहे बजरंग? कुठे आहे? आम्हाला बोलायचं आहे त्याच्याशी. दाखले सरकार तुम्ही भेटून तर गेलात ना, मग आता काय गडबड झाली? अहो गडबड नाही काय झालेली. म्हणजे काय गडबड झाली हे बजरंगच सांगेल, म्हणूनच म्हणते त्याला बोलवा. अहो मला तरी सांगा काय झालं. अहो मी सांगण्यापेक्षा तोच सांगेल. तुम्ही आणा त्याला. दाखले सरकार काय झालंय नेमकं? अहो तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी का बोलताय? मी बोलते ना तुमच्याशी. हे असं का करताय? शांत व्हा. वहिनी सरकार शांत व्हा. हे का पाणी, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल घ्या. नाही मला नकोय पाणी. मला बजरंगला भेटणं गरजेचं आहे. त्याला भेटून मला बरं वाटेल. प्लीज सांगा. मी बोलतो साहेब. कुणीकडे होतो बजा? ते जरा भेटता येईल का त्याला? सरकार का काय भेटताय तुम्ही? आत्ता तर भेटून गेलात ना तुम्ही. हा पण परत भेटायचं एकदा, थोड्या वेळासाठी फक्त. सरकार तुम्हालाही माहिती आहे असं डायरेक्ट भेटणं अलाउड नाही आहे. तुम्ही होतात म्हणून मगाशी भेटून दिला, पण सरकार का कसं भेटून देणार? अहो पण आम्हाला फक्त 2च मिनिटं बोलायचं त्याच्याशी. हा वहिनी सरकार असं नसतं, कामाची प्रोसिजर असते. असं डायरेक्ट भेटता नाही येणार. मला खूप महत्त्वाचं बोलायचं त्याच्याशी. मी विनंती करते तुम्हाला, प्लीज त्याला बोलवा प्लीज. हे बघा मॅडम, पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक कामाची एक प्रोसिजर असते. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत आणि आम्ही काही कायदा मोडू शकत नाही. सॉरी मला सगळं मान्य आहे तुमचं म्हणतं, पण मला फक्त 1 मिनिट द्या. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. प्लीज फक्त 1 मिनिट मला बोलू द्या त्याच्याशी. हे बघा वहिनी सरकार, प्रत्येक जण असं प्लीज म्हणत आलं तर आम्ही सगळ्यांचं ऐकायचं का? आता तुम्ही तर शिकलेले आहात, तुम्ही तरी समजून घ्या आम्हाला. दाखले सरकार तुम्ही तरी सांगा यांना. बघा, आपण रीतसर प्रोसिजर करूया. हां, मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 2 दिवसात तुमची आणि त्याची गाडबीड घालून देतो मी. आहे का नाही साहेब? अधिपती अहो तुम्हालाही कळत नाहीये, वेळेला महत्त्व असतं. तो आजच भेटणं गरजेचं. खरं तर आत्ता भेटणं गरजेचं आहे. तो मला फक्त एवढंच सांगा, तो आत्ता जेलमध्ये की जेलच्या बाहेर आहे? वहिनी सरकार काय प्रश्न आहे हा? अहो तुम्ही म्हणताय ना भेटू नाही शकत. मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. तो आत आहे की बाहेर? बाहेर. सांगा की चारुबाई, तुम्ही मुहूर्त अलीकडे कसं पे घेताय? जसं ठरलंय तसं नाही करते. अचानक एवढी घाई. चंचला, आत्ता मी तुला हुशार म्हटलं की नाही? म्हटलं मग जरा वाग ना हुशारीने. हा, काय एवढे प्रश्न विचारतेस? हे बघ बाळा, आपली जेवढी बुद्धी आहे ना तेवढेच प्रश्न विचारा. म्या सहज विचारलं. सहज म्हणून सुद्धा काही गोष्टी विचारायच्या नसतात. मी जेवढं सांगेन ना तेवढंच कर. ओके? पण आपण आता घरात समधी एकत्र राहतो ना, मनुष्यात माहिती असायला पाहिजे म्हणून विचारलं. नाही, तुला सगळं माहिती असण्याची काहीच गरज नाहीये. तू लहान आहेस की नाही? हा, लहानांसारखीच राहा आणि मोठ्यांचं सगळं ऐक. अहो पर
बघ जमेल ना तुला काम करायला? नाही नसेल जमत तर सांग, मी दुसरं कोणाला तरी सांगते. दुसऱ्या कोणाला कशा पायी? मी आहे की, मी करती. नका सांगू. बरं ऐक, कळलं ना? तर आता सगळ्यांना फोन करून तू स्वतः फॉलोअप घे. हं? आणि काही पैसे लागले तर सांग, पण लवकरात लवकर सगळी तयारी व्हायला पाहिजे. होय चालतंय. जा आता कामाला लाग. हं?